महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे भिकारी शासन आहे शेतकरी नाही असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेलं आहे। त्यामुळे तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। हल्ली भिकारी 1 रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला। काही लोकांनी त्याचा गैरवापर केला असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वीच कोकाटे यांनी केलेलं होतं आणि याच वक्तव्यावरती कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया आम्ही देत नाही म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा अर्थ उलटा केला असंही ते म्हणाले। प्रश्न असा आहे, शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी? शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले, माझ्याच काळामध्ये सापडले। दरम्यान आपण मोबाईलवरती पत्ते खेळत नव्हतो तर जाहिरात स्किप करत होतो असा दावा कृषी मंत्री कोकाटेंनी केला होता आणि त्यांचा हा दावा रोहित पवारांनी फेटाळून लावलाय। सभागृहाचं कामकाज संपलेलं होतं। कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं असून याबाबतचा एक नवीन व्हिडिओ रोहित पवारांनी आता ट्विट केलाय। सभागृहात आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याचा अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सभागृहात चर्चा सुरू होती तेव्हा कोकाटे पत्ते खेळतानाचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे। तसंच पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय। दरम्यान रोहित पवारांकडून ट्विट करण्यात आलाय पुन्हा एक व्हिडिओ हा ट्विट करण्यात आलेला आहे। सभागृहाचं कामकाज संपलेलं होतं हे कृषी मंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे। उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याचा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू होती। पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि मला सांगा पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात? विस्ताना दिव्याची ज्योत मोठी होते तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय असं आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवरती ते उपकार करतील असं वाटत होतं। पण गिरे तो भी टांग ऊपर अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टामध्ये जाण्याची भाषा केली आहे। दुर्दैव आहे। मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करतायत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती। विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो। पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यामुळे नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय। आता चौकशी करायचीच तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्यामुळे